सीजेपीचे प्रवक्ता सौरभ दास यांच्यासह आंदोलकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांची भेट घेतली। भेटीत आंदोलकांनी सरकारकडे आपल्या 3 महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत। सर्वात पहिली मागणी म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। त्याचसोबत आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मागणी केली। सौरभ दास यांनी या संदर्भात एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे। यानुसार आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून असं नड्डांकडून सांगण्यात आलं आहे। पण या संदर्भात कुठलीही ठोस आश्वासने सध्या देण्यात आलेली नाही आणि तसंच सौरभ दास यांनी पोस्टमध्ये म्हटलंय। दरम्यान मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान आंदोलकांच्या कोणत्या 3 प्रमुख मागण्या आहेत हे पण आपण जाणून घेऊयात, नजर टाकूयात। तर पहिली मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा द्यावा। धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी आंदोलकांची पहिली मागणी आहे। तर दुसरी मागणी सोनम वांगचुक यांना सफदरजंग हॉस्पिटलमधून सोडावं ही देखील या आंदोलकांनी मागणी केली आहे। तिसरी मागणी आहे नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत द्यावी। अशा 3 महत्त्वाच्या बातम्या या दरम्यान आंदोलकांच्या वतीनं करण्यात आल्या आहेत। तर प्रशांत आमचे सहयोगी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे थेट जाणार आहोत। प्रशांत, सध्या तुमची उपस्थिती कुठे आहे हे सुद्धा सांगा आणि नेमकं तिथे काय सुरू आहे? आंदोलन सध्या हाताबाहेर गेलेलं नाहीये, मात्र सध्याचं चित्र काय आहे ते नक्की सांगा। तर प्रशांत आमचे सहयोगी आमच्या सोबत आहेत। प्रशांत, सध्या आपली उपस्थिती कुठे आहे आणि सध्या तिथे काय चित्र बघायला मिळतंय? आम्ही सध्या संसद भवनाच्या परिसरामध्ये आहे। साधारणतः 100 मीटर अंतरावरती संसद भवन आहे आणि ज्या पद्धतीची परिस्थिती जर बघितली आपण तर जंतर मंतर परिसरामध्ये जो मंच उभारण्यात आला होता तो मंच आता दिल्ली पोलिसांनी खाली केलेला आहे। ज्या मंचावरती अभिजित दीपके आणि सोनम वांगचुक यांनी जो तिथे आंदोलन सुरू केलं होतं तो मंच आता खाली केला गेलेला आहे। सध्याची परिस्थिती जशी आहे जंतर मंतरची, त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे दुसरं जंतर मंतरचा बहुतांश जो भाग आहे तो देखील खाली करण्यात आलेला आहे। दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे की आंदोलन संपलेलं आहे, त्यामुळे आता आपण हे स्थळ सोडून जावं। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं म्हणजे या भागात अजूनही काही आंदोलनकर्ते उपस्थित आहे आणि ते मागणी करताय की केंद्रीय शिक्षण मंत्री साधारणतः धर्मेंद्र प्रधान यांच्या पदाचा राजीनामा द्यावा। त्यानंतर केरला हाऊस जो जंतर मंतरच्या समोर एक परिसर आहे त्या भागामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित आहे आणि अजूनही ती घोषणा देत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे पोलीस दल जे आहे त्याची मोठी तैनाती हे जंतर मंतर परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। दुसरीकडे राजकीय चर्चा सुरू झालेली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कुठल्याही क्षणी होऊ शकतो अशा प्रकारची चर्चा आहे। याला कोणी दुजोरा देत नाही आहे, पण या संदर्भात जेव्हा भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत जे कॉंग्रेस जनता पार्टीचे जे 2 तरुण भेटायला गेले होते त्यांच्या आधारावरती या सध्या चर्चा सुरू झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। स्टुडिओ नक्कीच। पण या हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या प्रश्नांचा किंवा चर्चेअंती काही तोडगा काढण्याचा कुणाकडून काही प्रयत्न करण्यात आला अद्याप? महत्त्वाचं म्हणजे आज सकाळपासून जेव्हा आंदोलन सुरू झालं या आंदोलनाच्या मुद्द्यावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली आणि धर्मेंद्र प्रधान सोबत ही चर्चा झाली। त्या संदर्भातला माहिती पुढे आलेली नाही आहे, पण महत्त्वाचं म्हणजे यातून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा कसा घेता येईल आणि ज्या पद्धतीनं आंदोलन आज संपूर्ण जगाने आणि देशाने बघितलं आहे। दिल्लीत मोठं आंदोलन झालं होतं, साधारणतः 2 ते 2.5 लाखापेक्षा जास्त तरुण हे देशभरातून एकत्र आले होते। त्याचा धसका केंद्र सरकारने घेतला, त्याचमुळे ही बैठक झाल्याची माहिती मिळते। याच आंदोलनामुळे साधारणतः 15 मिनिटं उशिराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसद भवनातून बाहेर पडावं लागलं, कारण की ज्या भागातून ज्याचा रस्ता होता त्या भागामध्ये अश्रुधुराचे नळकांडे फोडले जात होते अशी परिस्थिती होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर जे महत्त्वाचं म्हणजे आता या संदर्भात केंद्र सरकारच्या वतीने काय निर्णय घेतला जातो, कारण की एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनात त्यांना निर्णय जारी करावा लागेल। तर त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आता आगामी दिवसात काय निर्णय होतो, खास करून धर्मेंद्र प्रधान यांच्या भवितव्यासंदर्भात तो पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अर्थातच तर संपूर्ण देशाचं जे लक्ष आहे ते या निर्णयावर नक्कीच टिकलेलं आहे। खूप खूप धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।